जेव्हा एखादा विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करून अभ्यास करतो, मेहनत घेतो, त्याचे आईवडील कर्ज काढून विद्यार्थ्याची फी भरतात आणि शेवटी बातमी येते पेपर फुटला. मग त्या मेहनतीचं काय? आज स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास राहिला नाही, ती एक आर्थिक शर्यत बनली. लाखोंची फी, मानसिक ताण आणि त्यात पेपर फुटी. यामुळे मेहनती विद्यार्थ्यांना विश्वास वाटत नाही. सर्व खाजगी क्लासेस चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही. मी सुद्धा एक खाजगी क्लासेस चालवतो, पण शिक्षण क्षेत्रावर पारदर्शक नियंत्रण आवश्यक आहे असं माझं मत आहे. यावर सरकारने गांभीर्याने काही निर्णय घेतले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. पहिलं म्हणजे क्लासेसच्या फीसवर नियंत्रण असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पेपरची तयारी मुलगा करतोय तर तो पेपर सुरक्षित झाला पाहिजे, फुटला नाही पाहिजे, याची सरकारने गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागात जे विद्यार्थी आहेत त्या मुलांना ग्रामीण भागातच मोफत मार्गदर्शन मिळावं, सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा संस्थांच्या माध्यमातून म्हणा, ते मिळालं पाहिजे. चौथी गोष्ट, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शासनाने भर दिला पाहिजे. खाजगी क्लास मुलांना करायची गरज का पडते? मुळामध्ये जे शाळा किंवा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जर मुलांना व्यवस्थित शिकवलं गेलं आणि मुलांनी जर तिथं व्यवस्थित शिकलं तर बाहेर कुठलाही खाजगी क्लास करायची गरज नाही आहे. हे मी एक जबाबदारीने बोलतो आहे. मी स्वतः स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये खाजगी क्लासेस चालवतो आहे तरीसुद्धा, कारण ही वेळ यायलाच नाही पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्पर्धा असली पाहिजे पण अन्याय नाही. फी असायला पाहिजे पण ती लूट नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेहनती विद्यार्थ्यांचा विश्वास तुटता कामा नये. शिक्षण हा व्यापार नाही, तो भविष्य घडवण्याचा मार्ग आहे. पण हे समजणार कधी?